श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जय शिवराय। मी आज तुम्हाला 5 ते 1 टिपक्याची मस्त असं विठुरायाचं मुकुट काढून दाखवणार आहे। सुंदर असा मुकुट तयार होतं। पहिले 5 टिपके पाडायचे, नंतर 4 पाडायचे, नंतर 3 पाडायचे, नंतर 2 पाडायचे, नंतर 1 पाडायचं। तसंच सेम प्रोसेस खालच्या साईड करून घ्यायचं। हे विठुरायाचं मुख तयार होतं। आषाढी एकादशीला तुम्ही हेच मुख दारात पाडू शकता। मध्ये 5ला लिटीला लाईन मारायची, नंतर 4ला लाईन मारायची, नंतर 3 आहे टिपके, 3ला सीधी लाईन मारायची, सेम जशी खाली मारली आहे तशी 3ला मारायची, नंतर 2ला मारायची आणि शेवटी 1 टिंब बचू द्यायचा खाली। मी वरती बारायची बाकी आहे माझी। आता बस हे असं गोल राऊंड करून घ्यायचं आपण वरनं। बस असं गोल राऊंड केलं दोघं साईडने। बस आता हे 2 टिंबे बसले, त्याला सुद्धा सिटी लिटी मारून घ्यायची आणि असं गोल राऊंड करून द्यायचं। वरती 1 टिंब बचेल, त्याला फक्त गोल राऊंड करून द्यायचं। 1 टिंब बचला त्याला। बस आता हा कलर आपण चूज केला आहे, कारण की ऑरेंज कलर आणि येलो कलर देवाचा शुभ संकेत मानला जातो, म्हणून हा शुभ कलर। आणि या आकाराने मूर्तीसुद्धा उठून दिसते मुकुट, म्हणून हा कलर मी चूज केला आहे। तसंच खाली ऑरेंज कलर भरणार आहे। आपण ऑरेंज कलर भरणार आहोत मस्त। खूप छान रांगोळी बनते आणि आषाढी एकादशीला जर तुम्ही ही रांगोळी दारात अगदी मोठी पाडली ना तर अगदी खुलून दिसेल आणि प्रसन्न अशी रांगोळी आहे। नक्की ट्राय करा आषाढी एकादशीला। कलर तुमच्या आवडीनुसार भरू शकता, पण हा कलर शोभून दिसतो म्हणून मी हा भरलेला आहे। आणि हा देवाचा शुभ कलर आहे म्हणूनही तो मी चूज केला आहे, ऑरेंज आणि येलो। रेड बी भरू शकता तुम्ही। बस हे खालचे जे आपले टिपके बसले त्याच्यामध्ये मुकुट तयार होईल देवाचं। सिद्ध 2 टिमक्याला आहे सिद्ध लिटी मारून द्यायची, मध्ये 3 बसतील असं सिद्ध रेषा मारायच्या, खाली जे 2 बसले त्याला गोल राऊंड मारून द्यायचं। बस असं आणि आपल्या आकाराने मस्त असं व्यवस्थित करून घ्यायचं, कारण की रांगोळी काढताना इकडं तिकडं होतंच थोडंफार, म्हणून माझंसुद्धा झालं आहे। तर मी व्यवस्थित त्याला आकार देते आणि तसंच 3 जे बचलेले आहेत मध्ये त्यालासुद्धा गोल राऊंड मारून द्यायचा। बस आता वरती जे बसलं आहे त्यालासुद्धा आपण वरनं गोल राऊंड मारून घेऊया। आता अर्धा साचा राहिला आहे आपला देवाचा बनायचा। हे जे एक टिंब साईडने बचलेले आहेत त्याचा आपल्याला कान बनवायचे देवाचे। मी तर कलर भरून घेतला आहे मी। मध्ये काळा टिपका म्हणजे अष्टगन लावला आहे। हे आहे, याला गोल राऊंड मारून घ्यायचा दोघं साईडला आणि गोल राऊंडला 6 मासोळीचा आकार आपण देऊन द्यायचा। हे झाले देवाचे कान। इकडं सुद्धा तसंच करायचं। आता हे खाली आपण पाडले आहेत मासे, जे देवाच्या कानामध्ये घातलेले आहे मासे। माशाचे कानातले घातले ना विठुरायांनी, ते कानातले बनवून घ्यायचे त्याच्या खाली, कानाच्या खाली। आणि त्याला म्हणजे माशाचा आकार देऊन द्यायचा, मस्त पानासारखं करून द्यायचं आणि खाली माशाचा आकार देऊन द्यायचा, म्हणजे ते माशासारखे कानातले दिसायला लागतात आणि होऊन जातात। तसंच तिथंसुद्धा आपण कलर भरून घेऊया ऑरेंज, कारण की जास्ती कलर कानामध्ये नाही भरायचा, कारण की जास्ती मग ते कलरवाला मग ते मुकुट दिसणार नाही व्यवस्थित। फक्त एवढ्याच जागेमध्ये आपल्याला कलर भरायचा आहे। आता राहिला देवाचा अलंकार। गळ्यामध्ये जे अलंकार राहतं, हे मासोळीच्या ठीक साईडला गोल 2 गोल तुळशी माळा काढून घ्यायच्या मस्त।
2 काढून घ्यायच्या. हे आहे भगवानाचे भगवानचे विठुरायाच्या तुळशी माळा गळ्यातल्या. बस इथं सुद्धा मध्ये एक कलरचं गोल टिंब ठेवून द्यायचं, म्हणजे एक मणीसारखं ठेवून द्यायचं. इथं सुद्धा ऑरेंज कलर भरून घ्यायचा. कानामध्ये आपल्याला कलर भरायचा नाही आहे, मी पहिलेच सांगते तुम्हाला. बस चालली आहे रांगोळी आपली तयार. मी नाही उलटं बनवलेला आहे व्हिडिओ, तुम्हाला मी आता सीधा करून दाखवते व्हिडिओ, म्हणजे पूर्ण कसं दिसतो व्हिडिओ. बरं मस्त असा सीधा. इकडं मी खाली तुळशी लहानशी घेतली, रेडीमेड साचा तो ठेवला आहे. तुम्ही रामकृष्ण हरी जय माऊली, विठू माऊली, काहीसुद्धा विठू माऊली लिहू शकता रांगोळीच्या खाली काहीसुद्धा. मी तुळशी ठेवली आहे आणि तुळशीची साच्याने रांगोळी पाडली आहे. तर बघू शकता मस्त असा तुळशीचा साचा बनून गेला आहे. तर ही राहिली आपली मस्त अशी सिद्ध दाखवले मी, सीध्या साईडने दाखवलेलं. ही आपली विठुरायाची मूर्ती मस्त अशी बनली आहे. आजचा व्हिडिओ मी इकडं संपवते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.